आज गावाकडे आलतो आजी आजोबाकडे आणि कामानिमित्त वेळच भेटत नाही यायला. आणि आज बी आलोय नेमकं. आता उद्या अर्जंट काम आहे त्याच्यामुळे जावं लागतंय रात्रात. जावं लागत राहत. आणि आता हे माझे आजोबा आहेत, आजची रात्र दादा आणि ही आजी आई. कोण बी दिसणार की म्हणजे ती दुसऱ्यांना दिसते, तुला दिसत नाही. आता मला दादा म्हणजे आजोबा मला पैसे देतात खर्चायला. द्या शेतातले बघा किती दिल्यात. दाखवा किती. लय गडबडी ना असं गप मन द्यायचं नाही ना. देखील करा ना, त्याला का बघायचंय. उगा घेऊन खायला लहानच आहे की रोहन आम्हाला. हा ना. तुझ्या तिकडं मोठा आता मला दादाने 200 रुपये दिल्यात. ह्यांनी 200 रुपये देणं म्हणजे आपल्यासाठी ना 2 लाख नाही 2 करोड रुपये. बरोबर आहे का. तुमचं राहणं चांगलं वाटतंय आम्हाला. काय रे वाटतं बाबा धनवान तुम्हीच धन आहे, तुम्हीच सोनाव, तुम्हीच आण आहे, तुम्हीच पाणी सगळं. जागी घेतले चांगलं घेतलंय, चांगलं झालं बाबा आमचं. आता बांधायला कवा एवढी मिळते की का नाही. बांधू की आता लवकरच. चांगली बिल्डिंग राजा कोण निघा तिथं बांधायचं काय घर बांधावं लागेल आपल्याला चांगलं मोठं घर. आपल्या श्रीमंतला वसंताला वय झाली की काढून टाकते म्हणे आहे का. आपण घर बांधू मोठे. बंगला आहे बघा बिल्डिंग तिथं दार सोडायला. आजी आजोबाचं म्हणणं आहे तिकडे काय घर बीर बांधू नको, आपल्या घरी येऊन राहा गावाकडे. पण प्रयत्न करत राहायचं, चांगलं काहीतरी बनवायचं. होय, मोठी बिल्डिंग बांधून त्या बिल्डिंग मध्ये तुम्ही राहा दोघं. जमतंय की. तुम्ही राहावं लागला ना. आम्ही बी राहणार की सोबत. मेन तुम्हाला मोठी रूम एकदम. जमतंय की. करायचं बाबा बिल्डिंग तुम्हीच आहो, सोनं तुम्हीच आहो, धन तुम्हीच. एवढं झालं तर बकळ नाही. झालं नजर. बाय बाय. लोकांचे लेकरं